नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा प्रमोदिनी कॉम्प्युटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आजच्या आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्यापाराबद्दल ग्राफिकल इंटरफेस थ्रू जे ॲप्लिकेशन मी सध्या वापरतो आहे त्यामध्ये आपल्याला जे फीचर्स आहेत ते कसे दिसतात किंवा आपण कसे यूज करू शकतो. जेवढे फीचर्स मला माहिती आहे त्याबद्दल आपण जाणून घेऊयात. चला तर मग सुरू करूया वेळ न वाया घालवता. सर्वप्रथम व्यापार आपण ओपन करूया. आता हा जो पासकोड आहे तो प्रायव्हसी पासवर्ड पण ठेवायचा आपल्याला ऑप्शन आहे, जेणेकरून आपल्या व्यतिरिक्त कोणीही पासवर्ड आपला ऍक्सेप्ट करू ऍप्लिकेशन आपला ऍक्सेस करू शकत नाही. हा आपला व्यापारचा मेन डॅशबोर्ड आहे. डॅशबोर्डही चेंज करायचा, वेगवेगळा ठेवायचा आपल्याला ऑप्शन्स आहेत. गुगलला सिंक्रोनाइज करण्यासाठी ऑप्शन येत आहे, जे मी अजूनपर्यंत ऍक्टिव्हेट केलं नाही. इथून क्लोज करतो आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स आपण बघू शकता. होमचा ऑप्शन आहे. इथे टोटल रिसिवेबल अमाऊंट आहे जी कस्टमर कडून मला यायची आहे. टोटल सेल मंथली किती झाला आहे, मागच्या महिन्यातलं वीकली, आपण क्वार्टरली किंवा इयरली आपण सेल जो आहे तो आपण इथे बघू शकतो. आपल्याला ही विंडो जर प्रायव्हसी विंडो म्हणून ठेवायची असेल, जर कोणीही जेणेकरून बघता नाही किंवा अचानक कोणीही आल्यास दाखवायचं नसेल, इथे प्रायव्हसी पण हे ऑप्शन आहे, ते इनेबल केल्यावरती आपल्याला ही विंडो अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर ऑप्शन आहे प्रायव्हसी, माफ करा, पार्टीज म्हणून ऑप्शन आहे. पार्टीज मध्ये गेल्यानंतर आपल्याला इथे माझ्या जेवढ्या पण पार्टीज आहेत त्या इथे दिसतील. इथे आपण सर्च करून कुठल्याही पार्टीचं नाव आपण बघू शकता. इथे एका कंपनीचं नाव मी ओपन केलं आहे, त्याचे ट्रान्झॅक्शन्स आपल्याला इथे इझिली दिसत आहेत. त्या पार्टीचा जो ओव्हरऑल डाटा आहे, पार्टीचं पेमेंट पेंडिंग किती आहे ते सगळं दाखवत आहे. युअर लॉयल्टी पॉइंट म्हणून एक ऑप्शन आहे. यामध्ये एक अजून एक ऑप्शन दिला आहे, सेटअप व्हॅल्यू फॉर लॉयल्टी पॉइंट्स, कन्फिगर रिडीमिंग दिस पॉइंट्स, रिवॉर्ड कस्टमर्स विथ डिस्काउंट्स. म्हणजे कस्टमरला आपण रिवॉर्ड पॉईंट वगैरे देऊन डिस्काउंट वगैरे देऊ शकतो. जर कंटिन्यू लॉयल कस्टमर असेल, रेग्युलर कस्टमर असेल, त्यासाठी हे बेस्ट ऑप्शन दिलेलं आहे. सध्या तरी माझा तेवढा यूज नाही आहे, त्यामुळे हे ऑप्शन मी यूज करत नाही आहे. स्मार्ट कनेक्ट म्हणून फीचर आहे. effortless party interaction, secure party conversation, enhance business efficiency, connect with your parties via WhatsApp व्यापार, secured party conversation. हे फीचर तर आपण सध्या यूज करत आहोत व्हॉट्सअपच्या थ्रू कस्टमरला कम्युनिकेट करण्यासाठी. सेव्ह टाइम अँड बूस्ट प्रोडक्टिव्हिटी विथ एनहान्स मेसेजिंग फीचर, लिंक ऑन माय व्हॉट्सअप. हे आपलं ऑलरेडी कनेक्टेड आहे व्हॉट्सअप, ते आपण हळूहळू पुढे बघूया. आयटम्स म्हणून ऑप्शन आहे. आयटम्समध्ये आपण आत्तापर्यंत व्यापार ॲप्लिकेशनच्या सुरुवातीपासून जे पण प्रोडक्ट ॲड करतो, जेव्हापासून आपण परचेस केला आहे, यूज केला आहे, तेव्हापासून प्रत्येक प्रोडक्ट जे ॲड करत राहतो तिथे आपल्याला हे जेवढे पण प्रोडक्ट आपण एक एक एंट्री जशी ॲड करतो ते व्यापारच्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व्हरवरती डाटा हा स्टोअर होत राहतो. सेल्सचा ऑप्शन आहे. सेल्समध्ये आपले इनवॉइसेस टोटल किती झाले आहेत, टोटल किती पेड आहे, किती अनपेड आहेत, प्रत्येक पार्टीचा डिटेल आपल्याला इथे येत आहे. परत मंथली किंवा डेट वाईज जर आपल्याला सॉर्ट आउट करून जर एक्सेलमध्ये रिपोर्ट काढायचा असेल तर तोही आपण इथून एक्सेलमधून रिपोर्ट आहे तो इथून एक्सपोर्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल, आता मला जानेवारी 1 पासून फेब्रुवारी 1 पासून 20 तारखेपर्यंतचा डाटा पाहिजे असेल आणि ते एक्सपोर्ट करायचा असेल, इथून आपण एक्सपोर्ट करू शकतो. इथे विविध प्रकारचे ऑप्शन दिसत आहेत. कुठलाही आपल्याला ऑप्शन पाहिजे नसेल तर आपण हे टिकमार्क कडून काढू शकतो किंवा इन्सर्ट करू शकतो. ओके केल्यानंतर डाटा आपल्याला एक्सपोर्ट झालेला दिसेल. इथे डाटा संपूर्ण सेल्स रिपोर्ट आहे तो एक्सपोर्ट झालेला आहे.
एस्टिमेट कोटेशन, एखाद्या पार्टीला जर आपल्याला कोटेशन द्यायचं आहे व्यापार ॲप्लिकेशनच्या थ्रू, तर आपण इथून कोटेशन समोरच्या व्यक्तीला प्रोफेशनल फॉर्मॅटमध्ये पाठवू शकतो. पेमेंट इन हे जे ऑप्शन दिलेलं आहे, एखाद्या व्यक्तीने पेमेंट थोडं पार्टमध्ये जर केलं असेल तर त्याची एंट्री, प्रत्येक पेमेंटची एंट्री ही पेमेंट इन म्हणून येते आणि इथे आपल्याला रिफ्लेक्ट होते. सेल ऑर्डर म्हणून ऑप्शन आहे. याचा उपयोग मी सध्या तरी केलेला नाही. व्यापारामध्ये असेही फीचर्स आहेत जास्त करून, ते आपल्याला सेल्स पर्सन करून, व्यापारचं जे प्रॉपर सेल्स पर्सन असतात किंवा कस्टमर केअर टीम असते, ते आपल्याला अधिक माहिती जास्त डीपली देऊ शकतात. सध्या आपल्याला जेवढं यूज आहे, जेवढं मला यूज आहे त्या बाबतीत मी तुम्हाला इथे समजावतो आहे. डिलिव्हरी चलन आहे. तुम्हाला जर प्रोडक्ट डिलिव्हर करताना जे डिलिव्हरी चलन बनवतात तेही बनवायचं असेल, तेही ऑप्शन इथे आपल्याला अवेलेबल आहे. डिलिव्हरी चलनचा ऑप्शन आहे. सेल्स रिटर्न, क्रेडिट नोट मोठमोठ्या कंपनीज बनवतात, ते इथे बनवू शकतो आपण. व्यापार पॉस म्हणून पण एक फीचर आहे. आता व्यापारने सध्या 4-5 महिन्यापूर्वी पॉसचं हे मशीन सुद्धा दिले आहे. त्याचे प्लान्स पण वेगवेगळे आहेत. परचेस आणि एक्सपेन्सेसचा ऑप्शन दिलेला आहे. हे पण मी सध्या वापरत नाही, पण हेही खूप बेटर ऑप्शन दिलं आहे त्यांनी. जर तुमच्याकडे प्रॉपर अकाउंटंट असेल तर तुम्ही हे मेंटेन करू शकता. परचेस बिल्स आहेत, पेमेंट आउट आहे, म्हणजे परचेस एखादा आपण प्रोडक्ट करतो तेव्हा त्याची बिल्स येतात, ते इथे आपल्याला रिफ्लेक्ट होतात. पेमेंट आउट, आपल्याकडून जे पेमेंट गेलेलं आहे. एक्सपेन्सेस आपण इथे टाकू शकतो, टी किंवा अदर एक्सपेन्सेस आहेत. परचेस ऑर्डर एखादी क्रिएट करायची असेल, जेव्हा बाहेर मटेरियल जातं आपल्या कंपनीमधून किंवा शॉपमधून, तेव्हा परचेस ऑर्डर क्रिएट करायची असेल सिस्टमॅटिक, तर आपण इथून करू शकतो. ग्रो युअर बिझनेस हे एक बेस्ट ऑप्शन आहे. ह्यामध्ये तुम्हाला व्हॉट्सअप मार्केटिंगचं फीचर आहे. ते तुम्हाला एखादं पोस्टर आहे ते समोरच्या व्यक्तीला पाठवायचं असेल किंवा डायरेक्ट मार्केटिंग करायची असेल, इथे बघा माझा नंबर आला आहे. डिस्काउंट ऑफर टाकू शकता तुम्ही. आपल्या शॉपचा लोगो येईल. शेअर ऑन व्हॉट्सअपमध्ये पण आपल्या जेवढ्या पार्टीज आहेत, शेअर करताना त्यांना आपण मल्टिपल पार्टीजला सिलेक्ट करून, मॅक्झिमम 100 अलाउड आहेत, 100 कस्टमर्सला सिलेक्ट करून आपण त्यांना इथून शेअर बटनवरती क्लिक करून एखादी इमेज आहे किंवा आपल्याकडे काही नवीन ऑफर्स असतील ते आपण इथून शेअर करू शकतो. याच्यामध्ये बरेचसे काही ऑप्शन आहेत. ट्रेंडिंग ऑप्शन आहेत, बिझनेस रिलेटेड आहेत, ऑफर्स रिलेटेड आहेत. तर एखादी इमेज असेल आपल्याला तर मल्टिपल कस्टमर्सला आपण इथून पाठवू शकतो. जे आपल्याकडे रेग्युलर कस्टमर आहेत किंवा आपल्याकडे पार्टी स्टोअर आहेत, त्यांच्याकडे त्यांना आपण व्हॉट्सअपच्या थ्रू इथून मार्केटिंग करू शकतो. फक्त ह्यामध्ये एवढंच आहे की 100 कस्टमर्सला आपण मॅक्झिमम पाठवू शकतो, जे आपल्या व्यापारमध्ये स्टोअर्स आहेत, स्टोअर आहेत डाटाबेस. त्यामध्ये ऑनलाईन स्टोअर म्हणून ऑप्शन आहे. बघा, आतापर्यंत मी 1080 लोकांनी माझा हा ऑनलाईन स्टोअर बघितला आहे. इथे आपण बघू शकता, ही स्टोअरची लिंक आहे. आता त्या स्टोअरची लिंक मी इथे कॉपी पेस्ट करत आहे. अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस दिसेल. जेवढे पण प्रोडक्ट्स आहेत ते लिमिटेड प्रोडक्ट्स मी काही ऑनलाईन स्टोअरमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, तुम्ही इथे बघू शकता. कंपनी आपल्याला जे आहे ते व्यापार.in /स्टोअर / तुमचं जे शॉपचं नाव असेल ते पुढे इथे इन्सर्ट करून तुम्ही तुमचा स्टोअर आहे तो ऑनलाईन बघू शकता. इथे क्रिएट करू शकता. पार्टीकडून ऑर्डर आहे ते ॲक्सेप्ट करू शकता. कॅश ॲट बँक हे एक चांगलं फीचर दिलेलं आहे. ओव्हरऑल हे दाखवत आहे, पण आपला मेंटेन नाही हे म्हणून हे अप्रॉक्स अमाऊंट आपल्याला इथे दाखवत आहे. कॅश इन हँड, ॲडजस्ट कॅश वगैरे ऑप्शन आहे. कॅश इन हँड ऑप्शन दाखवत आहे. हे पण एक अप्रॉक्स अमाऊंट दाखवत आहे, कारण ही आपली मेंटेन नाही आहे. चेक्स म्हणून ऑप्शन आहे.
चेक जर कोणी देत असेल तर पेमेंट आपण ॲक्सेप्ट करताना चेक घेतो किंवा कॅश घेतो असे ऑप्शन्स आहेत, तर ते एंट्री आपल्याला इथे ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होते. आपले काही लोन अकाउंट्स असतील तर मॅन्युअली आपण ते इथे ॲड करू शकतो. रिपोर्ट्सचे ऑप्शन आहेत. रिपोर्टमध्ये पण बघा बरेचसे ऑप्शन्स दिलेले आहेत. परचेस रिपोर्ट आहे, डेली बुक आहे, ऑल ट्रान्झॅक्शन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस आहे, बिल वाईज प्रॉफिट आहे, कॅश फ्लो आहे, बॅलन्स शीट आहे. म्हणजे टॅलीमध्ये पण एवढे ऑप्शन्स आपल्याला भेटत नाही, एवढे ऑप्शन्स व्यापार आपल्याला देत आहे. ऑल पार्टीजचा रिपोर्ट आहे. टोटल रिपोर्ट आपण एक्सेलच्या स्वरूपात इथून एक्सपोर्ट करू शकतो. जीएसटी रिपोर्ट आहे, स्टॉक समरी आहे, आपल्याकडे ओव्हरऑल स्टॉक किती आहे त्याचा रिपोर्ट आहे. बरेचसे असे ऑप्शन्स आहेत रिपोर्ट्समध्ये. सिंक, शेअर अँड बॅकअप. हे बघा इथे एक ऑप्शन आहे जो माझ्या मोबाईलच्या थ्रू हे लायसन्स आहे ते असाइंड आहे म्हणून हे इथे सेकंडरी ॲडमिन म्हणून आलं आहे. ऑटो बॅकअप म्हणून फीचर आहे. इथे विविध प्रकारचे ऑप्शन आहे. ऑटो बॅकअपमध्ये आपला जो डाटा आहे तो आपल्या ईमेल आय डीवरती सिंक्रोनाइज होऊन बॅकअप होतो आपल्या सर्व्हरला, व्यापारच्या सर्व्हरला, आणि आपल्या ईमेल आय डी थ्रूही जे बॅकअप आहे ते कंटिन्यू सिंक्रोनाइज होतो. बॅकअप टू कम्प्युटर म्हणून ऑप्शन आहे. हे जे ओव्हरऑल बॅकअप आहे आतापर्यंतचा डाटा आहे तो आपण ह्या फॉर्मॅटमध्ये आपण बॅकअप करू शकतो. बॅकअप टू ड्राईव्ह, गुगल ड्राईव्हवरती हा बघा एरर आला आहे कारण मी इथे सिंक्रोनाइज नाही केलं आहे अकाउंट, त्यामुळे हा एरर आला आपल्याला. ठीक आहे. रिस्टोर बॅकअप आहे. बॅकअप घेऊन आपल्याला रिस्टोर करायचं असेल ती जी फॉर्मॅट फाईल दाखवली ती आपण इथून रिस्टोर करू शकतो. लोनसाठी अप्लाय करायचा ऑप्शन आहे. अदर प्रोडक्ट्स ऑप्शन आहेत. अदर प्रोडक्ट्समध्ये पण जीएसटीचे वगैरे ऑप्शन्स आहेत. जीएसटी अकाउंटंटसाठी पण तुम्हाला काही ऑप्शन्स हवे असतील तर इथून व्यापार आपल्याला देत आहे. युटिलिटीज ऑप्शन आहे. इम्पोर्ट ऑप्शन, सेटअप माय बिझनेस, अकाउंटंट ॲक्सेस, बारकोड जनरेटर ऑप्शन दिलेला आहे आपल्याला इथे. एखाद्या आयटमचं प्रोडक्टचं जर आपल्याला बारकोड लेबल बनवायचं असेल तर आपण ते इथूनही बनवू शकता. बघा इथे ऑप्शन आहे सर्वात महत्त्वाचं, इम्पोर्ट फ्रॉम टॅली. टॅलीमधून आपण डाटा इम्पोर्ट करायचा आहे किंवा एक्सपोर्ट करायचा आहे तर आपल्याला इथे ऑप्शन आहे. इम्पोर्ट पार्टीचा ऑप्शन आहे. एक्सपोर्ट टू टॅली ऑप्शन आहे. एक्सपोर्ट केल्यानंतर हा तुमचा डाटा आहे तो डायरेक्ट टॅलीवरती जाऊ शकतो. टॅलीच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण एक्सपोर्ट करू शकतो. रिसायकल बिन, एखादी एंट्री आपण डिलीट करतो ती आपल्याला रिसायकल बिनमध्ये रिफ्लेक्ट होते. फायनान्शियल क्लोज करायला पण इथे ऑप्शन आहे. आता लास्ट ऑप्शन आहे सेटिंग्सचं. सेटिंग्समध्येही असे बरेचसे काही ऑप्शन्स आहेत. इनेबल पासवर्ड ठेवला आहे आपण, त्यामुळे स्टार्टअपला आपल्याला पासवर्ड आला. GSTIN नंबर माझा रजिस्टर आहे म्हणून इथे GSTIN नंबर आला. एस्टिमेट कोटेशन समोरच्या व्यक्तीला द्यायचं असेल, सेल परचेस ऑर्डर, डिलिव्हरी चलन, हे सगळे ऑप्शन मी इनेबल ठेवले आहे. ट्रान्झॅक्शनमध्ये हे जे ऑप्शन्स आहेत सगळे ते आपल्याला बिलामध्ये रिफ्लेक्ट होतात. प्रिंट कमांड आहे, प्रिंटचं लेआउट आहे बिलचं, ते आपल्याला कशा फॉर्मॅटमध्ये पाहिजे, इथे वेगवेगळे फॉर्मॅट आपल्याला दिलेले आहेत. तर आपण जसा पाहिजे तसा वेगवेगळा फॉर्मॅट आपण समोरच्या कंपनीला बनवून देऊ शकतो. जो आपल्याला प्रोफेशनल फॉर्मॅट प्रॉपर वाटेल आपण समोरच्या व्यक्तीला बनवून देऊ शकतो. सध्या मी हा फॉर्मॅट ठेवलेला आहे जो मला बेटर वाटला आहे. पेपर साईज पण आपण इथून हे करू शकता, ठरवू शकता. A4 आहे, A5 आहे. ह्यामध्ये पण वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये काय काय पाहिजे बिलामध्ये किंवा नाही या सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. ॲक्सेस अँड GST, ट्रान्झॅक्शन मेसेज हा व्हॉट्सअपचा आहे. इथे बघा सेंड SMS कॉपी टू सेल्फ, इथे माझा नंबर दिलेला आहे, त्यामुळे जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला बिल पाठवतो तेव्हा त्याची एक कॉपी आपल्यालाही जाते आणि कस्टमरलाही जाते. पार्टी, इनेबल पेमेंट रिमाइंडर म्हणून ऑप्शन आहे. आयटम्स, इनेबल आयटम, बारकोड स्कॅन, बरेचसे ऑप्शन्स आहेत. जोपर्यंत आपण वापरणार नाही तोपर्यंत आपल्याला
त्या गोष्टीतली जी डिटेल माहिती आहे ते कळणार नाही. हा फक्त एक डेमो व्हिडिओ देत आहे एक नॉलेजसाठी. कारण बऱ्याचशा व्यक्तींना अजूनही माहिती नाही की आपण व्यापारला प्रायोरिटी का देतो. आणि मीही व्यापारचा ऑथराइज पार्टनर यासाठीच बनलो आहे. कारण व्यापार हे जे ॲप्लिकेशन आहे ते मला खूप आवडलं. कारण याच्यामध्ये जे फीचर्स आहेत ते बाकी कुठल्याही ॲप्लिकेशनमध्ये एवढे फीचर्स नाहीत. आणि हे ॲप्लिकेशनची जी स्टार्टिंग प्राईस आहे ती फक्त आणि फक्त 4,000मध्ये आपल्याला 1 इयर लायसन्स भेटत आहे. यामध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे लायसन्स आहेत. डेस्कटॉप आहे, डेस्कटॉप प्लस मोबाईल आहे, सिल्वर प्लान आहे, गोल्ड प्लान आहे, असे बरेचसे काही प्लान्स आहेत. आता आपल्याला जर नवीन एखादा सेल्स बनवायचा असेल, नवीन एक प्रायव्हसी ऑप्शन पहिल्यांदा इथून काढतोय आपण, ॲड सेल. आता फॉर एक्झाम्पल मी अमित नाव टाकलं इथे. आपल्याकडे जे जुने कस्टमर आहेत त्यांचा डाटाबेस ऑटोमॅटिक आपल्याला येईल. मी नवीन एंट्री करतो माझ्याच नावाने एक सेल पर्पजसाठी. माझा इथे दुसरा नंबर इन्सर्ट करत आहे. इथे आपल्याला स्टेट ऑफ सप्लाय महाराष्ट्र, बिलिंग ॲड्रेसमध्ये आपण काहीही गोष्ट मेन्शन करू शकता. एखादा इथे प्रोडक्ट आपण मेन्शन केलं, इंटर केबल घेतली समजा. इथे अजून एक ऑप्शन्स आहेत. जीएसटीचा ऑप्शन दिलेला आहे, डिस्काउंटचा ऑप्शन दिलेला आहे. एखाद्या कस्टमरला आपण डिस्काउंट दिलं, किती पर्सेंटेज दिलं किंवा किती अमाऊंटमध्ये डिस्काउंट दिलं हे आपण इथे मेन्शन करू शकता. हे जे कॅल्क्युलेशन आहे ते जीएसटी इन्क्लुडिंग आहे, त्यामुळे थोडे नंबरिंग्स मागे पुढे होऊ शकतात. पण त्याप्रमाणे आपण ॲडजस्ट करून इथे अमाऊंट टाकू शकतो. आता एखाद्या व्यक्तीकडून अमाऊंट जर रिसिव्ह नाही झाली आपल्याला, तर इथे चेकबॉक्सला क्लिक न करता डायरेक्ट आपण बिल जे आहे ते सेव्ह करू शकतो. की अमाऊंट रिसिव्ह झाली असेल तर रिसिव्ह म्हणून इथे क्लिक करू शकता. त्यानंतर सेव्ह केल्यानंतर तुम्हाला इथे एक वरती पॉपअप येईल, न्यू ट्रान्झॅक्शन सेव्ह झालेला आहे. व्हॉट्सअपला मेसेज गेलेला आहे कस्टमरला. ठीक आहे, इथे आपण ही PDF आहे ती डाउनलोड करू शकतो. आता हे एक्झाम्पलसाठी आपण पिक्चर्समध्ये हे इनवॉइस सेव्ह करूया. टॅक्स इनवॉइस आपल्याला इथे सेव्ह झालेलं दिसतंय. आपला जो कस्टमरचा नंबर आहे, आपला GSTN नंबर आहे, आपला फॉर्मॅट आहे, आपलं जे ॲड्रेस आहे, ईमेल ID आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्या फॉर्मॅटमध्ये दिसत आहेत. आपण बघू शकता. डिस्काउंट जर दिलं असेल, डिस्काउंट पण आपल्याला इथे दिसतंय. GST किती लागला आहे, प्रोफेशनल बिल आपल्याला दिसतंय इथे. ऑथराइज सिग्नेचर आहे माझे, ते मी इमेजमध्ये अपलोड केली होती, आपल्याला इथे दिसते आहे. जर आपल्याला डायरेक्ट अमाऊंट समोरच्या व्यक्तीला पे करायची असेल, जर त्याने पे केली नसेल, पेंडिंग असेल, तर तो NEFTच्या थ्रू, बँकिंग ऑप्शन्सच्या थ्रू ही आपल्याला पेमेंट करू शकतो. कारण बँकेचं डिटेल आहे ते मी बिलमध्ये पण इन्सर्ट केलेलं आहे, बिलच्या फॉर्मॅटमध्ये इन्सर्ट केलेलं आहे. त्यामुळे समोरचा व्यक्ती आपल्याला डायरेक्ट पेमेंट करू शकतो. इथे आपण सेव्ह आणि क्लोज म्हणून ऑप्शन आहे. ठीक आहे, तर तुम्ही मंडळी नक्की सांगा मला की व्यापार ॲप्लिकेशन तुम्हाला कसं वाटलं. आणि तुम्हाला जर व्यापार ॲप्लिकेशन परचेस करायचं असेल, तुम्ही माझ्या नंबरवरती फोन करू शकता, 92222101 या 88 या क्रमांकावरती.
व्यापार ॲप्लिकेशनची डाउनलोड लिंक जी आहे ती मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तसेच तुम्ही व्यापार परचेस जर करत असाल तर तुम्ही माझा रेफरल कोड टाकायला विसरू नका, YQQ335. परत एकदा सांगतो, Y3Q335 हा आपला रेफरल कोड आहे. त्या रेफरल कोडच्या थ्रू जर तुम्ही व्यापार ॲप परचेस केलं तर तुम्हाला डिस्काउंट प्राईजमध्ये नक्कीच चांगली ऑफर भेटेल. थँक्यू व्हेरी मच.